लागली आहे ना आता. वंस, अहो काय आहे? अन्न असं वाया घालवायला मजा येते का तुम्हाला? वागतं का कुणी असं? वहिनी, आता मला माझ्याच घरी 2 पराठे खायला असं एवढं ऐकावं लागणार आहे का? नाही नाही, आणि मी बघितलं ना, मी जेव्हा पराठे मागितले तेव्हा तुझ्या नजरेत किती खुपत होतं ते. वंस, मग हे असं नजर लागलेलं अन्न मी खायचं? आणि मला काहीतरी झालं म्हणजे? बाई नाही नाही, नको नको नको. हे असं नजर लागलेलं अन्न खाण्यापेक्षा त्या गरिबांच्या पोटी जाऊ दे. काय बोलताय तुम्ही? व्याई आहेत ते आपले. तुम्हाला काय वाटतं त्यांना काही कळलं नसेल? काय वाटलं असेल हो त्यांना? बिचारे मुलीकडची बाजू आहे म्हणून नमतं घेतात. घ्यायलाच पाहिजे. काही बिघडलं नाही, नमतंच घ्यायला पाहिजे. वहिनी, आपल्याला काय आवडलं नाही आहे त्यांनी कधी पाहिलंय का? नाही, विराजच अचानक त्या अनाथ पोरीला आपल्याकडे घेऊन आला की नाही लग्न करून. आपल्याला आवडलं होतं का? नाही, आवडलं नव्हतंच. माझंच चुकलं. राधा किती चांगली आहे ना हे मी तेव्हाच समजून घ्यायला हवं होतं. पण आता मी काय म्हणते, तुम्ही जरा आता राधाला समजून घ्या, प्रयत्न करा तसा. नाही आवडलं असेल तर ठीक आहे, पण निदान चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट बोलून बिराजदारांची लाज घालवू नका त्यांच्यासमोर. मलाच बोलतात सगळे. पहिली पण बोलायला लागली मला. सुमित, सुमित, ह्या फाईल्स नीट ठेवायला हव्यात. हिचं काय आता? हा असू. सुमित, कुठे आहात तुम्ही? या ना लवकर. तुम्हाला माहितीये आपल्याच घरात मला काडीचीही किंमत नाहीये त्या राधामुळे. सगळ्यांनी तिला नुसतं डोक्यावर बसवून ठेवलंय. या ना लवकर तुम्ही. तिचा तो म्हातारा पण आलाय, त्याला ते हाकलून द्या बरं. माझं काम चाललंय ना, ते सोडून नाही येता येणार. ठीक आहे, मग आता ना डायरेक्ट अक्षता टाकायला या. अगं आत्ता शक्य नाहीये खरंच. ठीक आहे, नाही आता हे खोटं खोटं लग्न खरं होईल ना तेव्हा ते बघायला या. अगं मी नाही येऊ शकत आहे, पण तू हे सगळं बिघडवू शकतेस ना. तुला कोणी अडवलंय? लग्न खोटं आहे हे तुला माहिती आहे, तिच्या त्या बापाला माहिती नाहीये ना. म्हणजे अगं बघत आता मी काय करते. वाचलो, पण आता चंदूशेठ गेल्यावरच घरी जाता येईल. या या चंदूशेठ या. अहो तुमची वाट बघत होतो मी. या. हो का? आलो आलो आलो. या बसा. अहो बसा बसा. हा बसा. काय मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं.
विराजसच्या लग्नाबद्दल सांगितलं का तुम्हाला? विराजसच्या लग्नाचं म्हणजे काय झालं? हो, विराजसचं लग्न. हे बघा, अहो आमची सून आमची लाडकी आहे, कळलं का? तुम्ही भलते चालते विचार करू नका. अहो विराजसचं आणि राधाचंच परत लग्न करायचंय. अरे वा वा वा. राधा, आता कुठे होतीस तू? आणि हे असं अचानक घरी का निघून आलीस? तू ठीक आहेस ना? तुझी तब्येत वगैरे विराजस, अरे मीच बोलून घेतलंय तिला. आणि कसं आहे, तू कामात असशील म्हणून तुला सांगितलं नसेल तिने. अरे आम्ही तुमच्या लग्नाबद्दलच बोलत होतो. हा, यांना मी सांगत होतो. बिराजदारांचा घरचा लग्न सोहळा आहे, तो कसा जोरदार व्हायला पाहिजे. लोकांनी बोट तोंडात घातली पाहिजेत, आवाज झाली पाहिजेत लोक. सगळे कार्यक्रम होणार, संगीत, हळद, मेहंदी. दादा, अरे दादा, अरे एवढं सगळं? अय्या, मग काय अर्धा खर्च मुलीकडचे का? राधा, तू का उभी आहेस? तू बस ना. काय हो, तुम्हाला काय झालं एकदम? का मुलीचं लग्न फुकटात लावून देणार? नाही नाही, तसं नाही. ते अगं काय बोलतेस तू? असावरी बरोबर बोलतोय विराजस. मी लग्नाचा खर्च निम्मा निम्मा असं काही बोललेलो नाही. म्हणजे सगळा खर्च हे करणार? आपण आपण दादा रे, आपण कसं करणार? दादा, विसरतोयस का तू? लग्न मुलीकडच्यांनी लावून द्यायचं असतं की नाही? हो की नाही? मग तू सगळं आपल्यावरच घेतोस उलट. असं कसं दादा? हे बघ, एक तर ना आपण काही मागण्या केलेल्या नाहीत. केल्यात का मागण्या की आम्हाला काय असं मोडवूनच पाहिजे, सोन्याने बुवा दागदागिने पाहिजेत, कपडे पाहिजेत, हुंडा पाहिजे, काही म्हटलंय का? काही नाही. विराजसनं जसं आणलं तसं आपण स्वीकारलं. नाही म्हणजे मग काय हरकत आहे बुवा, असं म्हणते मी, नाही का? काय हो, काही चुकीचं बोलतेय का? अंदाजे काय खर्च आहे? चंदू शेठ, 10 लाख. म्हणजे 10 लाख एक येईलच की. नाही म्हणजे आता एवढं दिमागदार पद्धतीनं लग्न करायचं म्हणजे खर्च कमी असतो का? सांगा बरं. असावरी काय काय बोलतेस? अगं आपल्याला विराजस आणि राधाचं लग्न बघायला मिळालं नाही म्हणून आपण आपल्या हौसेसाठी करतोय की नाही लग्न? हा, त्याचं दडपण उगाच बिचाऱ्या चंदू शेठवर कशाला? हा, आणि काय ग, तुला काही समजतं का नाही? हा दादा, अगं आपली परिस्थिती वेगळी, त्यांची परिस्थिती वेगळी. तू काय 30 लाख सुद्धा असे खर्च करशील, हो. पण सगळ्यांना जमतं असं नाही ना. उगाच चंदू शेठना कशाला कमी पडा काय? असावरी तुला कुठे काय बोलायचं ना हे जरा समजून घ्यायचं.
तुला ना अक्कलच नाही. अगं त्यांना कसं जमणार आहे हे? पैशाचा सोंग आणता येत नाही. आणि आपल्याकडे आहे, आपण खर्च करायचं. त्यांना गरिबीत कशाला टेन्शन द्यायचं ना. मी माझ्या सुनेला सोन्याने मडवणार आहे. आणि यांच्याकडनं एक दमडी सुद्धा घेणार नाही, कळलं? ए दादा, अरे काय बोलतोस तू हिला राधाला सोन्याने म्हणवणार? ए दादा, असं कसं? म्हणजे हे बघ, एक तर आपण हे लग्न एक ना असावरी एक शब्दही बोलायचा नाही आता विराजसच्या लग्नाबद्दल, कळलं? गप्प. जा बाबा दादा. माफ करा चंदूशेठ. काय माझी धाकटी बहीण आहे आणि विराजसची लाडकी आत्या आहे, म्हणून जरा तिचा उत्साह जास्ती. आता पुन्हा लग्न म्हटलं की खर्च हा येतोच नाही का? हा, पण तुम्ही काळजी करू नका. म्हणजे किती लाख रुपये लागले तरी सगळा खर्च मी करेन. हा, तुम्हाला काही करू देणार नाही. तुम्ही फक्त मुलांना आशीर्वाद द्या. मी काय आशीर्वाद देणार बिराजदार साहेब? मी छोटा माणूस आहे. हा, पण तुम्ही मात्र मोठ्या मनाचे आहात. माझ्या पोरीला घर दिलं, मान दिला, कामात स्थान दिलं, आनंद वाटतो पोरीला सुखात बघताना. मी तर तिथे सगळ्यांना सांगून ठेवले, माझी पोरगी महालात राहते, महालात राणी सारखी. अहो काय चंदूशेठ, असं काय करताय तुम्ही? अहो राधा फक्त तुमची मुलगी नाही आहे, तर ती बिराजदारांची सून सुद्धा आहे. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही ना छान जेवूनच जा. हा, नाही नाही नाही, नको नको, निघतो मी आता. का? थांबा की. नाही, मुलगी कामाला जायला लागली म्हणून म्हटलं भेटूया. आता भेटलो, आता निघतो. ठीक आहे बिराजस, सोडून येतात ना? हो. आणि तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, सगळा खर्च मी करणार. चला साहेब, येतो. या. दादा, येतो ग. अच्छा. आमच्या येथे श्री कृपे करू चिरंजीव विराजस आणि अनावरस राधा यांचं लग्न तोडण्यात येत आहे. काय झालं? धक्का बसला? हे बघ, असंही हे लग्न होणार नाहीये. तोपर्यंत तुला काय हवं ते कर, पण लग्नाआधी तुला या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावावाच लागेल. कारण त्यानंतर मी थांबणार नाही. तू जर काही केलं नाहीस ना, तर मी करीन.
मग ते महागात पडेल हा. तुझा तो भिकारडा बाप चंदू, त्याला काही झालं तर, परत अटॅक आला तर अरे बघ, विचार कर. या बसा. चंदू शेठ बसा. चंदू शेठ काय झालं? काही विसरलात का? आतमध्ये आणून देऊ का? कसला विचार करताय? अच्छा, तुम्ही लग्नाच्या खर्चाचा विचार करताय का? हे बघा चंदूशेठ, त्याची काळजी तुम्ही करू नका. आणि हा, ते आतमध्ये आत्ता जे काही म्हटली तेही मनावर घेऊ नका. हवं तर मी तिच्या वतीने तुमची माफी मागतो. लग्नाचा जो काही खर्च आहे त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहा. ते सगळं माझ्या घरचे बघते. काय झालं चंदूशेठ? बोला ना, काय झालं? माझ्या किट्टीवर कायम प्रेम कराल ना? हो, असं का विचारता? आयुष्य सुखात जायला आणखी काय हवं असतं? समजून घेणारा, सांभाळून घेणारा जोडीदार असला की झालं. मुलगी तर आपलं घर सोडून येते हो, पण त्या घरात प्रेम करणारा नवरा असला ना तर तिचे हात आभाळाला टेकतील. आता आमच्या बिट्टीचंच बघा ना. ती आहे चुनचुनीत, हुशार. म्हणजे आमच्याकडे असताना पण तशीच होती, पण खऱ्या अर्थाने तिची प्रगती झाली ती तुमच्यामुळे हो. बघा ना कशी रुबाबदार दिसत होती ती. असंच कायम प्रेम करत राहाल ना तिच्यावर, ती जीव लावेल ना तुम्हाला. हो हो चंदूशेठ, हां तुम्ही काळजी करू नका. तुम्ही बसा, चला निघूयात आता. या. बरं झालं आलात तुम्ही. खाली काय चालू आहे माहितीये का? काय? विराजच्या लग्नाचं चालू आहे. आता हा दादा पण ना, हे काय खरं खरं लग्न आहे का सांगा बरं मला? खोटच आहे ना. असं मुलीकडनं मस्त निम्मा खर्च काढून घ्यायचा. हा दादा पण ना उलटच काहीतरी चालू आहे त्याचं. काय ते म्हणे, आमची ही खूप लाडकी शून्य आहे, सोन्यासारखी शून्य आहे, सोन्याने मिळवणार आहे तिला. काय काय सुमित, मी काय बोलते? तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये. सगळं न फाईल्स मुळे होते. रद्दीतच फेकून देते हे. ऐकतोय ना, म्हणजे बोलतोय, तुझ्याशीच बोलतोय. त्या फाईल्स दे इकडे. आत्या, बरं झालं आलास. या फाईल्स घे आणि निघून जा. मला घरात काम आणलेलं चालणार नाहीये सुमित. आत्या मी या फाईल्स न्यायला आलो नाहीये. मला जरा बोलायचंय तुझ्याशी.
माझ्याशी? हो तुझ्याशी. काय? काय तुझं काय चाललं होतं खाली? किती बोललीस तू त्या बिचाऱ्या चंदू शेटना? काय वाटलं असेल त्यांना? आता त्यांची परिस्थिती काय आहे माहिती आहे ना आपल्याला, तरी एवढं बोलायचं. आणि बाबा म्हणाले ना, आमचं जे लग्न होणार आहे ते आपली हौस म्हणून होणार आहे. हो ना? मग ह्या गोष्टीचं त्यांच्यावर प्रेशर कशाला? त्यांना कशाला या गोष्टीचा ताण? ते बिचारे केवढे हे झाले, अवघडले. बरोबर बोलतोय विराजेश. नाही आसावरीचं चुकलंच जरा. मी सांगतो तिला, मी चांगलं ओरडेन तिला, तिला कळेल. ते हे काय करणार तुम्ही? नाही नाही मी तिला समजावून सांगेन, म्हणजे तिला कळेल असं म्हणत होतो मी. खरं काहीतरी वेगळं आहे हो ना? नाही हेच होतं. सांगा ना. काही नाही असो. हे बघ माझ्यासाठी एक फर्स्ट क्लास चहा बनवतेस का? पुन्हा? मला ना जरा वेगळंच वाटलंय, म्हणून मला वाटतंय त्यांच्या खोलीत जाऊन शोधायला हवं. त्याशिवाय कळणार कसं? का विराजेसला विचारूयात? नाही नको, त्याला नको. आधी तू पूर्णपणे शोध घे, म्हणजे निदान तिथे काय भानगड आहे ते तरी कळेल. आणि त्या फाईल्समध्ये काहीच नसलं तर तू विराजेसला सांगशील आणि त्याला वाटेल तू उगीचच संशय घेतेस, आणि मग तू हे सगळं का करतेस असे प्रश्न उभे राहते. म्हणून म्हणते नकोच बाई. हां, तू मात्र शोध घे. शोध तर घ्यायलाच हवाय. आणि महत्वाचं म्हणजे यात जर खरंच काही काळं असेल ना, तर ते आपल्याला बाबांसमोर ठेवता येईल. मग माझ्यावर विश्वास बसेल त्यांचा कदाचित. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे यात जर खरंच कंपनीचं नुकसान होत असेल ना, तर आपल्याला ते सुद्धा थांबायला हवं. नाही, ते सगळं बरोबर आहे, फक्त शोध घ्यायचा कसा? आणि पुन्हा सुमितरावांना विचारणार का? नाही, त्यांना मी कितीही विचारलं ना तरी ते मला खरं सांगणारच नाही. उलट मलाच गुंडाळतील. अगं मग करायचं काय? एकच पर्याय आहे, गुपचूप त्यांच्या खोलीतच जाऊन बघायला हवं. नाही, ते कसं जमणार? आसावरी वंश तर खोलीतच असतात, आणि आता तर सुमितराव पण आलेत, त्यामुळे कोणी ना कोणी खोलीत असणार. हो, पण ते तोवरच खोलीत असतील जोवर त्यांना कोणी बोलवत नाही. आत्ताच करूयात मग. अशोक दादा. मॅडम बोलवलं तुम्ही? हो,